आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. आज या ठिकाणी आपल्या घेरडी जिल्हा परिषद गणाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सांगोला तालुका विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराची ही जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. सांगोला तालुका विकास आघाडीनं या मतदारसंघामधून जिल्हा परिषदेसाठी संगीताताई मोठे, गिरडी पंचायत गणासाठी अशोक बापू चोरमुले आणि या ठिकाणी सोनन गणासाठी काजल मुकेश काशी अशा या दोन भगिनी आणि एक बापू अशा तिघांना उमेदवारी दिलेली आहे. आणि या तिन्ही उमेदवाराला विजयी करा हे सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले दोन्ही उमेदवार, या ठिकाणी उपस्थित असलेले डेप्युटी सरपंच फारुख भाई, आमचे जुने सहकारी सुंदरप्पा, जावेद आता, धुळा खताळ, विजय लांडगे, अंबादास जगदने, समाधान गेजगे, आमचे अनेक वर्षाचे सहकारी मार्केट कमिटीचे संचालक कुलकर्णी सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रपती नेते आबा मोठे, RPIचे आमचे ज्यांनी आता या ठिकाणी पाठिंबा दिला आणि भाषण केलं ते आमचे सहकारी उपाध्यक्ष राज्याचे, व्यासपीठातील सर्व नेते मंडळी, उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनी, पत्रकार मित्र आणि तरुण मंडळी, आज या ठिकाणी उद्याच्या 7 तारखेला आपल्या सगळ्या मंडळींना मतदान करायचं. मतदान करतेवेळी नारळ आणि छत्री या चिन्हावरचं बटन दाबून आपण दोन्ही उमेदवारांना विजयी करावं ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. गेली सातत्यानं 25 वर्षाच्या काळामध्ये या तालुक्याचे लोकप्रिय भीष्म पितामह माननीय गणपतराव देशमुख साहेबांच्या बरोबर माझी आघाडी होती. त्याच्या अगोदर त्यांचं 25 वर्षाचं राजकारण होतं. त्याच्या अगोदर माझे वडील आमदार म्हणून या मतदारसंघामधून प्रतिनिधित्व केलं. त्याच्या अगोदर राऊत मामा आमदार म्हणून ज्यांनी प्रतिनिधित्व केलं. असा हा सांगोला तालुक्याचा इतिहास आहे. परंपरेनं दुष्काळी असलेल्या सांगोला तालुक्याला दुष्काळी सांगोला तालुका हा कायमस्वरूपी एक लागलेला कलंक डाग असा होता. ज्या ज्या वेळेला मंत्रालयामध्ये तालुक्याच्या विकासाच्या अडचणी घेऊन मी आणि आमदार साहेब जात होतो, त्याच्या वेळेला समोरचा मंत्री आम्हाला रूम मध्ये गेल्यानंतर सांगोल्याचा दुष्काळ आला अशा पद्धतीनं आम्हाला समोर संबोधलं जायचं. परंतु आम्ही, माझे अगोदर आमदार साहेबांनी या तालुक्याचा कायमस्वरूपी दुष्काळ कशा पद्धतीनं नष्ट होईल म्हणून आंदोलनं उभा केली, मोर्चे काढले. 25 वर्षाच्या काळामध्ये आम्ही दोघांनीही पिता पुत्राच्या नात्यानं या तालुक्यामध्ये राजकारण, समाजकारण केलं. सत्तेकडे पाहत असताना कधी मोह आम्हाला झाला नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल, तालुक्याची प्रगती कशा पद्धतीनं होईल, अशा पद्धतीचं राजकारण, समाजकारण आम्ही गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये केलं. जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, कार्यकर्त्याला संधी द्यायची, एक बैठक घेऊन दोघांचे उमेदवार जाहीर करायचे, आघाडीचं चिन्ह ठरायचं, आम्ही प्रचाराला लागायचो. प्रचारानंतर 100% यश आम्हाला मिळायचं आणि जिथं जमीन मिळेल तिथं कार्यकर्त्याला संधी द्यायची. हे 25 वर्षाच्या काळामध्ये आम्ही केलं.
अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या, परंतु निवडणुका लढवत असताना कुठं डाम टाकून डीपी लावून किंवा मुरुम टाकून आम्ही कधी लोकांसमोर मतं मागितली नाही. आणि सध्याच्या काळामध्ये एक नवीन पद्धत आपल्या तालुक्यामध्ये आलेली आहे. 50-50 वर्षे वहिवाट ही ज्यांची असते आहे, 50 वर्षे ज्या पक्षानं जनतेची सेवा केली, शेतकरी कामगार पक्ष हा जुना पक्ष आहे. माझ्या वडिलांनी, माझ्या नंतर माझ्या आईने, त्याच्यानंतर मी, आमची 50 वर्षाची सेवा या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांना मदत करायची भूमिका आहे. परंतु नवीन राजकारणामध्ये 50-50 वर्षाचं राजकारण पैशाच्या जोरावर कुणीतरी एखादा माणूस रात्री खरेदी करू शकतो, असं या तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी थोडं विभाजन मधल्या काळात झालं असतं तरी कदाचित मला वाटतंय की स्वर्गामध्ये आबासाहेबांना आणि काकासाहेबांना वाटलं असेल की या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन या तालुक्याच्या विकासाचं राजकारण करावं, म्हणून आम्ही दोघं या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. सत्ता हे साधन म्हणून वापरायचं काम आहे. सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते. हे 5-25 वर्षात, 50 वर्षात आम्ही या तालुक्याला दाखवायचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं थोडंसं वेगळं वळण या तालुक्याला आता लागलेलं आहे. या ठिकाणी मी काही टीका टिप्पणी करण्यासाठी उभा नाही, परंतु आघाडीनं ठरवलेले 2 उमेदवार, आता अशोक बापू हे मी दिलेल्या आघाडीचे उमेदवार आहेत, संगीताताई माननीय आमदार साहेबांनी दिलेल्या उमेदवार आमची आघाडी आहे. आणि सत्तेच्या राजकारणामध्ये कधीही या सांगोला तालुक्याला जातीयवादाचा स्पर्श कधी झाला नाही. परंतु दुर्दैवानं माझ्या कानावर या गटामध्ये आलं, ओपन जागेसाठी बापूंचं नाव आलं. कसं निष्ठेनं काम करणाऱ्या माणसाला दीपक आबाकडे सत्ता मिळत असते हे गेली 25 वर्षांमध्ये दाखवण्याचं काम दीपक आबानं आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे मी काम करत असताना कधी जात, पक्ष, पार्टी कधी बघितली नाही. आणि आता कुणीतरी वेगळ्या वाटावर या निवडणुकीला न्यायचा प्रयत्न करत असेल, त्याला मतदार राजा कधीही बळी पडणार नाही. मी आज या ठिकाणी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, आमदार साहेब आता नवीन आहेत, ज्युनियर आहेत, परंतु 25 वर्षाच्या राजकारणामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा इतिहास आणि या निवडणुकीच्या प्रक्रिया कशा पद्धतीच्या असतात या आम्ही जवळून बघितलेल्या आहेत. आज सकाळपासून घेरडी गटाचा दौरा आम्ही करतोय. सकाळी आम्ही डोंगरगावला सुरुवात केली. डोंगरगाव झालं, गळवेवाडी, सोनग, बुरंगेवाडी, तरंगेवाडी, आगलाईवाडी, भोपशेवाडी करून बिस्कळा सभा झाली. त्या ठिकाणी पाऱ्याला एक दुर्घटना घडली. आमच्या एका कार्यकर्त्यांचे वडील दिवंगत झाल्यामुळे पाऱ्याची सभा रद्द झाली. हांगिरियाची सभा झाली, हविशेवाडी सभा झाली, गावडेवाडीची सभा करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. साधारणपणाने मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की या गटाचा निकाल कुठल्या ज्योतिषानं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. मी आज या ठिकाणी जाहीरपणाने आपल्याला सांगेन त्या तिन्ही उमेदवाराचा गुलाल आज आपल्या अंगावर पडलेला आहे. घेरडी गावामधून मतांपैकी आपण किती देणार एवढाच प्रश्न त्यामध्ये राहिलेला आहे. सगळी मंडळी आपलीच आहे. 2, 3, 4 तास घेरडी राजकारणात काय विचारू नका. सगळ्यापेक्षा जास्त उमेदवार आपल्या घेरडी गटात दिला जाईल. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे उभा राहायचा. माझं कोणाबद्दल ऑब्जेक्शन असतं का? असं ती नाही आणि असायचं काही कारण नाही. परंतु मी आपल्याला एवढं शाश्वत करतो की या निमित्तानं या तालुक्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी
आपण या दोन्ही उमेदवारांना उद्याच्या 7 तारखेला प्रचंड मतांना विजयी करा ही विनंती करतो. आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की आपण सगळी मंडळी या विकास आघाडीच्या नारळाच्या चिन्हाचं आणि अशोक बापूला नेमकी छत्री का मिळाली ही आपण अशोक बापूला प्रश्न पडलेला आहे. पण बापू आपण 40 वर्ष ऊन असू द्या पाऊस असू द्या निष्ठेनं माझ्याबरोबर काम केलेलं आहे म्हणून त्या निष्ठेसाठी तुम्हाला छत्री दिलेली आहे. किती उन्हाळे आले पावसाळ्यात बापू आहे असा खंबीर आहे. माझ्या राजकारणामध्ये बाबासाहेबांचा पक्ष शेतकरी कामगार पक्ष आहे त्यामध्ये स्पर्धा लागते तिकिटांची. माझ्याकडे स्पर्धा आहे असतेच परंतु अशोक बापूला मी फोन करून सांगितलं बापू तुम्ही इच्छुकाच्या यादीमध्ये अर्ज भरा आणि बापूला ही संधी 40 वर्ष त्यानं निष्ठेनं काम केलं त्याच्याकडे किती पैसे आहेत आणि किती त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे हे कधी आम्ही बघितलं नाही. मतदार हीच आमची प्रॉपर्टी आहे. ही 25 वर्षाच्या काळामध्ये आम्ही मिळवलेली प्रॉपर्टी आहे. राहिला प्रश्न 25-30 वर्षाच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न. या ठिकाणी विनायक सरांनी सांगितलं मी फार वेळ घेणार नाही आमदार साहेब बोलणार आहेत आम्हाला थोडं कार्यक्रमाला जायचंय. 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या राजकीय स्पर्धामध्ये संघर्षामध्ये म्हैसाळचं पाणी आणि म्हैसाळची योजना आपल्या या भागामध्ये नव्हती. त्याचा पहिल्यांदा आपण आपल्या तालुक्याचा समावेश पहिल्यांदा केला. थोडस क्षेत्र आपलं कमी होतं पुढे मंगळवेढ्याचं क्षेत्र होतं. या तालुक्याला पाणी आणण्यासाठी वेळ लागत होता. मी आमदार साहेबांनी आम्ही ठरवलं की एखादी तारीख आपण ठरवूया की जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये हे पाणी पोचलं पाहिजे. आणि मुंबईला गेल्यानंतर सहज आमदार साहेबांनी सांगितलं माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला शशिकांत शिंदे कुलकर्णी सर त्यावेळेला पाटबंधारे मंत्री असावेत. आणि आमदार साहेबांनी सांगितलं दीपकराव 1 महिन्याचा अवधी आहे 7 जानेवारीला तुमचा वाढदिवस असतो. आपण येणारा वाढदिवस सांगोला तालुक्यामध्ये म्हैसाळचं पाणी पोचवून करूया हा आशीर्वाद त्यावेळेला मला आमदार साहेबांनी दिला. आणि आम्ही ठरवलं 11 वाजता पाणी इथं पोचणार होतं पाण्याच्या तलावामध्ये. परंतु अनेक शेतकऱ्यांची रानं होती रानात त्यावेळेला ज्वारी होती. आम्ही सगळ्यांनी मिळून डॉक्टर साहेब 5-6 पोती ज्वारी 5-6 पोती गहू गोळा केला. आणि ज्यांच्या रानातून केला जात होता त्यांची म्हणणं होतं की ही उभी पिकायत झाल्यावर तुम्ही द्या परंतु आम्हाला पाणी 7 तारखेलाच पाण्याच्या तलावात सोडायचं होतं. आम्ही लोकांच्याकडून राणा मास जाऊन ही ज्वारी गहू गोळा केले. ज्यांचं नुकसान होत होतं त्यांना ती दिलं. आणि 7 तारखेला इथं 11 वाजता त्यांच्या कुलकर्णी काकांच्या घरी आमदार साहेब येऊन बसले. मी त्यावेळेला विधान परिषदेचा आमदार होतो. विरोधी पक्षनेते मुंडे साहेब होते आणि माझ्याबरोबर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले 8 आमदार आम्ही मिळून 11 वाजता इथे येऊन पाण्याच्या तलावावर बसलो. 5 वाजता पाण्याच्या तलावामध्ये पाणी सोडलं. मग त्याचं आम्ही सगळ्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं आणि तेव्हा पाणी या तालुक्याला सुरुवात झाली. अशा पद्धतीनं काम आम्ही या तालुक्यासाठी केलेलं आहे त्याग केलेला आहे. आम्ही यासाठी संघर्ष केलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेन की मताचा अधिकार हा सगळ्यापेक्षा जास्त आम्ही आपल्याकडून मागू शकतो. आणि लोकशाहीमध्ये मत मागायचा अधिकार सगळ्यांना आहे आणि त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु मी एवढंच सांगेन की उद्याच्या 8 तारखेला आजपर्यंत केलेल्या श्रमाचं निष्ठेचं फळ आपण द्यावं. आमदार साहेबांच्या हयातीनंतरची ही डॉक्टर साहेबांची आणि माझी पहिलीच निवडणूक आहे आणि आम्ही ठरवलेलं आहे. आता मगाशी सांगितलं मी तालुक्यातला निकाल काय कुठल्या ज्योतिषानं सांगायची आता आवश्यकता नाही. जनतेने सगळं ठरवलेलं आहे. त्यामध्ये फक्त घेरडीकरांनी आपला वाटा त्यामध्ये सिंहाचा असावा अशा प्रकारची विनंती करतो या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा नारळाच्या आणि छत्रीच्या चिन्हाचं बटन दाबून त्या दोन्ही उमेदवारांना विजयी करा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.